नमस्कार, मी श्रुती बहिरगावकर. महाराष्ट्राचे अनमोल रत्न या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देणाऱ्या रत्नांची, त्यांच्या कार्याची ओळख आपण या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. सुरुवातीला जाणून घेणार आहोत अशा एका वित्तीय संस्थेबद्दल जिचा जन्म रिक्षावाल्यांची, टांगेवाल्यांची बँक म्हणून झाला. पण आज ती सर्वसामान्यांपासून ते मोठ्या उद्योगपतींपर्यंत प्रत्येकाची बँक म्हणून ओळखली जाते. पाहूया पुण्याच्या पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा थक्क करणारा प्रवास. नमस्कार, मी श्रीधर गायकवाड, चेअरमन पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक मल्टीस्टेट. 1952 साली वसंत पंचमीच्या मुहूर्तावर आपल्या या बँकेची स्थापना झाली. त्यावेळेसचे थोर समाजसुधारक दामूअण्णा पोद्दार, आर. भट, वपू काळे या समाज धुरंधरांनी ही चालू केलेली बँक 80,000च्या ठेवी व 24,000 रुपयाची कर्जे, 46 सभासद याच्यावरती बँक पेरुगेट येथे जुन्या वाड्यामध्ये करण्यात आली. सुरुवातीला रिक्षावाले व टांगेवाल्यांची ही बँक समजून पुढे चालू लागली. काही काळानंतर रिक्षावाल्यांना लोन दिल्यानंतर ही बँक रिक्षावाल्यांची म्हणून फेमस झाली व रिक्षावाल्यांची बँक असं या बँकेचं हे करण्यात आलं. त्याच्यामध्ये जे खालच्या स्तरातले छोटे छोटे लोक होते यांना लोन देण्यामध्ये या बँकेचा खूप चांगला सहभाग आहे. कालांतराने 2007 साली सध्याचं संपूर्ण संचालक मंडळ अस्तित्वात आलं. मला या ठिकाणी एक गोष्ट सांगितली पाहिजे की 2007 साली ही बँक प्रशासकाच्या ताब्यात होती. त्यानंतर आत्ताचं जे आमचं संचालक मंडळ आहे हे 2007 साली आपण संचालकाने निवडून दिलं आणि एक विश्वास या संचालक मंडळावर दाखवला की या विश्वासानेच संचालकांनी काम करावं आणि बँक चालवावी अशी एक अपेक्षा व्यक्त केली गेली. गेल्या 18 वर्षात एक्सेप्ट 1 इयर करोनामध्ये कंटिन्युअसली आम्ही मिनिमम 12.5 टू मॅक्झिमम 15% डिव्हिडंड दिलेलं आहे. आज बँक फायनान्शियली प्रचंड साऊंड आहे आणि फायनान्शियल जे रेशिओज आहेत, जे पॅरामीटर्स आहेत, CRER असेल, नेट प्रॉफिट जनरेटिंग कॅपॅसिटी असेल, CD रेशो असेल, सगळ्या रेशिओ या साईडच्या बँकाशी जर कम्पेअर केले तर आमच्या बँकेचे रेशिओ हे नक्कीच इतर बँकांपेक्षा चांगले आहेत. इवन परफॉर्मन्स वाईजसुद्धा इतर बँकाचे प्रॉफिट आणि आमचे प्रॉफिट जर पाहिले टोटल बिझनेस टर्नओव्हरशी तर आमचे नक्कीच चांगले आहेत. बँक प्रगतीच्या रस्त्यावर चालू लागली. बँकेत अनेक सुधारणा करण्यात आल्या. 10 नवीन शाखा बेळगाव कॅथी बँकेचे विलीन करण्याच्या धाडसी निर्णयामुळे 23 मार्च रोजी 2012 रोजी बँकेत मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचा दर्जा मिळाला. बदलत्या बँकिंग व्यवस्थेच्या ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांना सुलभता, सुरक्षितता आणि वेगवान करण्यासाठी बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे. बँकिंग प्रणाली KYC कार्यरत असून IMPS, RTGS, NEFT या सोयी आपल्या बँकेत पहिल्यापासून चालू आहे आणि आता नवीन अत्याधुनिक यंत्रणा येण्यासाठी आपण लवकरच IFSC कोडसुद्धा आपल्याकडे लवकरच चालू होतो आहे. त्यामुळे लवकरच आमची बँक एका लेवलला पोहोचेल याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे. तुमचं CBS असो, त्याच्यानंतर क्लाउड सिस्टीम असो किंवा तुमचं शेड्यूल दर्जा असो, या सर्वांसाठी आमचे सर्व संचालक मंडळ प्रयत्न करत आहेत आणि लवकरच आम्ही ते अचीव करू याचा आम्हाला विश्वास आहे. आणि मेन म्हणजे जे आता सगळीकडे याचं सायबर फ्रॉड वगैरे यामध्ये बऱ्याच ह्याचे सिनियर सिटीजन असतील किंवा खातेदाराचे असतील, त्यांना जो त्यांचा हार्ड अर्न मनी आहे तो त्यांना गमवावा लागत आहे. पण मला सांगायला आनंद वाटतो की या बँकेमध्ये कुठल्याही खातेदाराचं किंवा सभासदाचं कुठलीही एक पैसा या सायबर फ्रॉडच्या ह्याच्यामध्ये कुठण्याची गमवावी लागली नाही. आणि वॉकिंग कस्टमर ज्याला आपण म्हणतो तशा तऱ्हेचे बँकेकडे येण्याचं प्रमाण बरंच आहे. हे शक्य कशामुळे झालं आहे तर आपले शिक्षित कर्मचारी आणि आपुलकीची वर्तणूक हे बँकेच्या
प्रगतीचा महत्त्वाचा कणा आहे. किंबहुना बँकेच्या जडणघडणीमध्ये बँकेच्या सेवकांनी दिलेली ही जी सेवा आहे ही अतिशय मोलाची आणि महत्त्वाची आहे. किंबहुना त्यामुळंच बँक आज 75व्या वर्षामध्ये अतिशय डौलाने या ठिकाणी उभी आहे. आम्ही नवीन जनरेशनसाठी सुद्धा बरेच काही प्रयोग चालवत आहोत आणि काही प्रकल्प आहेत वेअर वी वॉन्ट द नाव नेक्स्ट न्यू जनरेशन अँड द जेनझी टू गेट अटॅच टू आवर बँक. त्याच्यासाठी करिअर ओरिएंटेशन, स्टार्टअप कल्चर ह्याला पण प्राधान्य देऊन आम्ही लोन लवकरात लवकर सँक्शन करतो. आमचे कार लोन्स या व्हेकल लोन्स आर सँक्शन्ड विदिन 1 hour. आमचे पर्सनल लोन्स 2 दिवसात आम्ही पास करतो, विच इज द नीड ऑफ द आर. आणि त्याच्यामुळे यंगर जनरेशन पण अट्रॅक्ट होतो आमच्या बँकेशी. बँकिंग तर करतेच, पण महत्त्वाचं म्हणजे अलीकडे कॉन्सेप्ट निघाले कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, यामध्ये सुद्धा ती पहिल्यापासून कार्यरत आहे. गेले 15 वर्षांमध्ये बऱ्याच गोष्टी करतो सामाजिक उपक्रम म्हणून. त्यामध्ये दरवर्षी पुण्यामध्ये येणारी दिंडी असेल वारकऱ्यासाठी किंवा त्यासाठी आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरं, येथील सभासदांसाठी रक्तदान शिबिरं किंवा इतर सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो. बँकेच्या या यशस्वी कारकिर्दीची दखल घेऊन दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबई यांनी बँकेला उत्कृष्ट बँक म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. त्याचप्रमाणे 0 NPA राखलेला असल्यामुळे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन त्याचप्रमाणे बँको पुरस्काराने बँकेला सन्मानित करण्यात आलेले आहे. आगामी वर्षामध्ये बँकेने प्रगतीची काही नवीन उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत. यामध्ये आपण लवकरच अंतर्गत 3 नवीन शाखा सुरू करत आहोत. त्याचप्रमाणे राज्याबाहेरही बँकेच्या नवीन शाखा सुरू करण्याचा बँकेचा मानस आहे व मुख्य कार्यालय व प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण करून आधुनिक आणि सुसज्ज अशा मुख्य कार्यालयात स्थलांतर करणे ही बँकेची या वर्षाची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.